नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या महाडिक कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवरती। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेरीज। तुम्ही म्हणाल इतका सोपा घटक, बेरीज तर सगळ्यांना येतेच, मग हा घटक शिकवण्याची काय गरज? तर काही मुलांना बेरीज ही येत असते, पण त्यांना जेव्हा वेगवेगळ्या अंकांच्या संख्या दिल्या जातात तेव्हा मात्र त्यांचं काय होते, कन्फ्युजन होते। म्हणून आपण हा घटक आज घेणार आहोत। तर इथे आपण 4 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 1 अंकी संख्या आणि 2 अंकी संख्या अशी मांडणी करून जेव्हा गणित दिले जाते ते गणित कसं सोडवायचं आहे तर हे आज आपण शिकणार आहोत। तर अशा वेळेला मुलं काय कन्फ्युज होतात, त्यांना ती मांडणी करता येत नाही। म्हणजे 1 अंकी संख्या एकक स्थानी आहे सोडून ते काय करतात, मांडणी करताना चुकून हजार स्थानी येतात। आता आपण इथे मांडणी करूया। पहिल्यांदा आपण संख्यांचं स्थान लिहूया, एकक, दशक, शतक आणि हजार। आता ह्या स्थानानुसार आपण हे सगळे अंक मांडणी करून घ्यायचे आहे। आता बघा ही 4 अंकी संख्या आहे, तर आपण इथे लिहूया 4325। त्यानंतर ही 3 अंकी संख्या आहे। आता ही संख्या लिहिताना मुलांचं काय कन्फ्युजन होतंय, तर ते इथून अशी लिहितात 721। मग त्यावेळेला त्यांचं हे गणित चुकण्याची शक्यता असते। मग असं न करता आपण काय करायचंय, एकक स्थानाकडून संख्या लिहायची। जसं की आता 721 आहे, तर हा जो एक अंक आहे तो एकक स्थानच्या घरात लिहायचा, त्यानंतर दशक स्थानी 2 लिहायचा आणि मग शतक स्थानी 7। अशी जर मांडणी केली तर तुमचं गणित चुकणार नाहीये। त्यानंतर हा जो काही ही जी काही संख्या आहे ती 1 अंकी आहे, त्यामुळे ते एककच्या घरामध्ये फक्त येणार आहे 5 आणि पुढची संख्या आहे ती 2 अंकी आहे, ती आपण काय करायची आहे, शेवटून लिहायची आहे एकक आणि दशकच्या घरात, एकक आणि दशक। अशी जर तुम्ही मांडणी केला तर तुमचं गणित अजिबात चुकणार नाही। आता हे आपण सोडवूया। तर आपण पहिल्यांदा एकक स्थानच्या संख्यांची बेरीज करूया। 5 अधिक 1 6, 6 अधिक 5 11, 11 मध्ये 2 मिळवले तर किती येणार आहे, 12, 13। 13 मधले हे जे 3 आहेत ते आपण इथं एकक स्थान लिहायचं आहे आणि हा जो 1 असणार आहे तो आपला हातचा म्हणून दशकच्या घरामध्ये द्यायचा आहे। आता पुढे दशक स्थानच्या अंकांची सगळ्यांची बेरीज करूया। त्यामध्ये आला हातचा मिळवायचा आपल्याला, 1 अधिक 2 3, 3 मध्ये 2 मिळवल्यानंतर होणार 5, 5 मध्ये पुढे 2 मिळवले की होणार 7। इथं 7 आहे तसं लिहायचं आहे, इथं हातचा लहान आहे कारण इथे 1 अंकी संख्या आली आहे। आता पुढे आहे शतस्थानच्या अंकांची बेरीज करूया। 3 अधिक 7, 7 आणि 3 किती होणार 10, 10 मध्ये आपण इथे 0 लिहायचा आहे आणि हा जो काही 1 आहे तो हजारच्या स्थानामध्ये हातचा द्यायचा आहे। आता पुढे इथं आला हातचा आणि हे 4, 4 अधिक 1 5। जर तुम्ही अशी मांडणी करून जर तुम्ही गणित केलं तर तुमचं उदाहरण किंवा उत्तर चुकणार नाही।